जय शिवराय आणि मी मुंबईची संजना. बघा आज कोकणात आलेले आहे ना. आमच्या गावचा हा धरण बघा किती वाहतो. एवढा खूप सारा पाऊस आणि खूप पूर आला आहे. आता तिकडे बाजूला शेतीचे काम चालू आहे. लोक शेती लावत आहेत. इकडे आम्ही चाललो आहे आंबवलीला. तर खूप पाऊस आहे कोकणात. बघा भरपूर सारा पाऊस आहे. हा आमच्या घराच्या बाजूचा ओढा बघू शकता कसा वाहत आहे. तो गाईज बघू शकता किती गावाला पाऊस आहे. ते भरला बघा. हमारा गाव का मौसम स्वतःला सांगतस की आम्हाला दुसऱ्यांना. अरे हा मग हा तुटलाय. हे तोडलं नाही झाडाला. चावी घेतलीस काय करायचं? हा बा आता चालाय. आरशाला तूच लावली होतीस ना. आता इथं हा बघ पर्यामध्ये आम्ही बुच काढायचो, आंगले करायचो अगोदर लहान असताना. बघू शकता आमच्या गावची गंगा नदी. थांब दाखवते. अशी आले अशी 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 गेले इकडं बघू शकता. वडव्याच्या घरातनं खाली गेली. आता कुठं जाय? आता ही दर्याला गेली सडकावरनं खाली. फिरायला पाहिजे तुझा मग पावसातनं भारी असतं. हा वडव्या येते त्याचा घर बघितलास. आपल्याकडं वडव्या येते ना गोरा गोरा गाडी घेऊन. हा बघ हा ते आई कुठं दिसलीच नाही आज. संभाळलो ना माय घासू नको आपटशील. काय वाटतं झाला पूर्ण. वरती खाली कागद टाकला असता म्हणजे घरात पाणी नसतं आला. तसं पण नाही ना कौलाच येतं साईडनी फटी पडल्यात तर पाण्याला काय. असा बघ या काकासनी कसा बांधलं तसा बांधाय पाहिजे. बांधलाय पण आत्ता बांधला आम्ही. त्याच्यानंच पाऊस आला आतमध्ये. बोला नको करू. हा गावाला कसं आपण असल्यावर तरच आपलं काम होतं. पैसे देऊन पण आपलं काम नाही होत. आणि आपल्या घरचा माणूस जो मेन आहे ना तो व्यवस्थित पाहिजे. बायकांना कोण एवढा विचारताय. आपण किती बोलत. तुम्ही किती लोकांच्या पाठी लागलेला किती वर्षापासून. 1 वर्ष चिरा आणून ठेवलं. पहिले 1 वर्ष घर घेतला. नंतर दुसरे 2 वर्ष मध्ये गेली चिरा आणून टाकून ठेवलं. चिरं रेती असा अर्धा सामान आणून ठेवला. 3ऱ्या वर्षाला नाही 5 वर्षांनी घराच्या भीती घालून घेतल्या. आणि मध्ये आता 4 वर्ष गेली आणि हे घालून घेतलं. आत्ता पूर्ण झाला. अजून थोडासा बाकी आहे पण आता पूर्ण झाला. म्हणजे दिवाला लादी प्लास्टर आत्ता करून घेतला. खूप छान झालं आहे असं. मुलं पण खुश झाली. मम्मी ठीक आहे केला. लेट पण सेट म्हणजे मस्त झाला आहे हो काम आपल्या घराचा. आता पूजा घालीन तेव्हा मी पूर्ण व्हिडिओ दाखवीन. होम टूर करीन असं. ठीक आहे. हळू आपल्याला एवढी काही घाय नाही. आपल्याला हावाव करून नाही द्यायचा. एकदम हळूहळू मोठा व्हायचा आहे आपल्याला. पहिले दिवस काढलो कसं तरी. पण आता मुलं पण मोठी झालीत. आता येतील आपलं पण सुखाचं दिवस. परिस्थिती पण म्हणजे नव्हती एवढी की करू शकता. 3 मुलं शिकत होती. त्या शिक्षणाचा खर्च, मुंबईला आजारपणाचा आपला खर्च, खानापिना, खोलीचा भाडा, हे सर्व त्याच्यातच आपलं पैसे जात होतं असं. आणि आता परवा गावाला गेली तर बघाल गावातून एवढा पाण्याचा धोआ. अर्धी माणसं शेती लावत होती सुका बाजूची. आणि आमच्याकडे चिंचघरच्या पुलावरून पाणी गेला. मग सगळी खलाडीतली माणसं घरी. काम थोडीशी शेती करतात. आता जास्त करत नाही कारण रेशनिंगवर वगैरे खूप भेटतं त्यामुळं. आणि कमी पैशात भेटतं त्यामुळे शेती कोण जास्त करतं. आणि
रानटी जनावरं वगैरे भरपूर शेतीची नुकसान करतात आणि माणसं पण गावाला राहिली नाही, सगळी माणसं मुंबईला आली. गावाला एकदम नेमकीच आहेत थोडीशी म्हातारे बाकी सगळी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईला आली. मग त्यामुळं सगळ्यांनी शेती टाकून दिलं. आता काजू आंबे असे झाडं लावतात, आहेत ती करतात शेती, बाकीची नाही करत. असं आम्ही पण खूप परवा झाडं, मी बैठकीतूनच आम्हाला सांगितलं नाही की झाडे लावा एकतरी. आता मुंबईकरांनी कशी झाडं लावायची, मग तुळशीची झाडं लावा. मग तुळशीचं झाड तिथपासून आज बैठकीला बसल्यापासून माझ्या आपल्या घरी तुळशीचं झाड आहे. पहिला काय तुळस बिलस नव्हती, आता एक तुळस लावली, आता 3 तुळशी आहेत. परत आजूबाजूला फुलांची झाडं लावलीत. आता एक एक करून मोठा बगीचा झाला आपला. पण ॲक्च्युली आहे ना, सरकारने कायदा काढला नाही तो खूप भारी आहे, म्हणजे खूप चांगल्यासाठी कारण मुलींना आई वडील आहेत तोपर्यंत माहेर, आणि भावजय आणि भाऊ कोण, आपण एका मासाचे आहोत. आपण लहानापासून आपण एकत्र मोठी झालो. मग बहिणीकडं आई बाबा गेल्यानंतर बहिणीकडं जाणं कमी होतं, बहिणीला विचारपूस कमी करतात हे लोक, तिच्यावर नुसतं रागडोलं करतात. आली 1-2 दिवस तरी बडबड करतात, तुझी बहीण आली भावजय बोलणार, तुझा भाव कधी जाणार भाव बोलणार, असं म्हणजे राग करतात तिचा. म्हणून तर मला सरकारचा खूप मला अभिमान वाटतं का सरकारने कानून कायदा काढलं ना, ते बरं झाला. मुलाबरोबर मुलीचा सुद्धा हक्क आहे. घेणाऱ्या मुलींना मी एकदम मनापासून सांगते की तुम्ही बिंदास घ्या तुमच्या आईबाबाचा हक्क, कारण कोण कुणाचा नाही. हे भावसुद्धा विचारत नाही बाबा, जाऊन कधीतरी 6 महिन्यान 2 महिन्यान बहिणीची विचारपूस करू दे, तिला त्रास आहे काय सासरी, तिचा नवरा तिच्याबरोबर चांगला आहे का नाही. गावाकडे गेलेलो, खूप असा मनाला एकदम समाधान वाटला, कारण धरती माता हिरवीगार अशी शालूमध्ये छान दिसतं, जिकडं तिकडं हिरवट निसर्ग एकदम खूप रम्य असा झालाय, मस्त. एवढे गावचा धरण बघू शकता केवढा वाहतोय आहे ना, खाली समुद्राला. ते खातात भात, हा मग पावसातच सगळी लोक करतात. भाकरी खातात ती लोक, भाकरी खातात. सकाळी आला बघा ओढा वाहतात बघू शकता, कसा ओढा वाहत आहे. कसा वाहत आहे झुलझुल शकता. अरे दादा बकऱ्यांशी आलाय. नाही आम्ही कुणाकडे नाही गेला. आंबोली आत्या बित्याच्याकडे नाही गेला. तू कुठं आतस? मी ते कामाला आहे गं. हा या बकऱ्यांशी नाही मग त्याची शेती लावली. हा 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 मटणाही जेवण खाल्ला. हा ते शेषूभाऊ गेले तिकडं. हा ते ही पण लोक लावतात कशी. हो आई काय करताव? बरे ना हो.
झाला लावून आव्हान खत्त नांग धरलं ना ओ बाया. कोण नाही बोलली, घरी शेतावर गेली सगळी. हो झाला लावून बोलते. हा पाऊस आला ना, मग पावसाला ओ बाया बरी आहेस ना. मस्त लावतात हे. इथं पेव इकडे. आहे नांगा पुंगा उभी शकतो. हा हा अरे फोन घे. अरे काय फायदा, मी घेतला तर नाही होत. गेला आणून ठेवा आता, येईल बघ इथं परत. बस. बापरे हा खरं आहे. अजून आलं सरभर पाणी आहे. बाई केवळ बघ. काहीतरी